नवी मुंबई विद्यालयामध्ये आमचे जे कार्यक्रम होतात ते अतिशय सुंदर उपक्रम राबवले जातात किंवा कार्यक्रम होतात, कारण पालकांचे आम्हाला असणारी साथ, विद्यार्थ्यांची साथ आणि त्याचबरोबर माझे प्रिन्सिपल, माझे टीचर आणि नॉन टीचिंग या सर्वांच्या साथीमुळं हे कार्यक्रम अतिशय सुंदर होतात आणि मुलांची इच्छाशक्ती आणि पालकांची इच्छाशक्ती यामुळं कार्यक्रमाला आम्हाला सदैव साथ मिळाली। आम्हाला ऑडिटोरियममध्ये घेत असताना एक वेगळा आनंद मिळाला आणि मुलांचाही आनंद द्विगुणित झाला। हा असंच याच्याही पुढं याच्यापेक्षाही सुंदर सुंदर उपक्रम आणि कार्यक्रम आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या शाळेचं नाव श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं नाव या नवी मुंबईत आणि मुंबईत उज्ज्वल करण्याचा मनोदय आहे तो साकार करू। नमस्कार, मी मनोज दत्ताराम गुरव, प्रिन्सिपल ऑफ नवी मुंबई विद्यालय ज्युनियर कॉलेज। कलारंग 2 2025-26 मध्ये आम्ही ज्या वेळेला प्रोग्राम पहिल्यांदा केला, त्याच्यातून हा जो प्रोग्राम आम्ही या स्टेजला आणला, इथपर्यंत आणला, त्या आज जवळजवळ 1800 मुलांनी सहभाग घेतलेला आहे याच्यामध्ये आणि जवळजवळ आमचे 100च्या पेक्षा जास्त टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। 20 पेक्षा जास्त कोरिओग्राफरची टीम इथे आपल्याला मदत करते। आपली 2001 पासून शाळा जेव्हापासून सुरू झाली, जे ॲन्युअल फंक्शन ही होत होते, पण डायरेक्टर सर संजय महाजन सर 2019ला आले। तिथून कोरोनाही आमच्याबरोबर चॅलेंज देत होता, परंतु कोरोनातून सावरल्यानंतर सरांनी आणि आम्ही ठरवलं की शाळेला कसा एक्सप्लोजर मिळेल आजच्या धावत्या आणि पळत्या युगामध्ये, सोशल मीडियाच्या जगामध्ये सगळ्या शाळा ज्या पद्धतीने प्रोग्रेस करतायत, मग मागच्या वर्षीपासून आम्ही कलारंगला एक मोठ्या स्टेज आणि लेवलला देण्याचा प्रयत्न केला। प्रेम सर आहेत, त्यांचे कोरिओग्राफरची टीम साथ आम्हाला मागच्या वर्षीपासून लाभली। आम्ही मागच्या वर्षी ग्राउंडवरती घेतला होता, त्याचा प्रचंड प्रतिसाद असल्यामुळे यावर्षी आम्ही म्हटलं की विष्णुदास सारख्या मोठ्या हॉलमध्ये आपण तो परफॉर्मन्स घेऊन बघू, काय एक्सपिरियन्स असेल पालकांचा। आणि जो प्रचंड आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे आणि जो सक्सेस हा कलारंग 2चा आहे, हा वाखाणण्यासारखा आहे। मी सगळ्या मॅनेजमेंटला, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, आमचे CEO कौस्तुभ गावडे सर, आमचे जेही पदाधिकारी आहेत, सेक्रेटरी आहेत गावडे मॅडम, आणि आमचे सगळ्यांचे वडीलधारे, सगळ्यांचे पूजनीय आमचे जे अभयजी कुमार साळुंखे साहेब आहेत, यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी ही अपॉर्च्युनिटी ॲज अ प्रिन्सिपल दे अपॉइंट मी, अँड त्याच्यानंतर ही जी अपॉर्च्युनिटी त्यांनी मला दिली आणि आपल्या शाळेला पुढे नेण्यासाठी जे आम्हाला सपोर्ट त्यांचा मिळतोय, मी नेहमी संस्थेचा ऋणी राहीन आणि नेहमी संस्थेसाठी 24 तास काय 48 तास त्यांच्यासाठी मी देण्याचा प्रयत्न करेन आणि जेही माझे प्रयत्न कमी पडत असेल अजून ते मी वाढवण्याचा प्रयत्न करेन आणि खूप चांगलं सरांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या असंच पुढे आपल्याला नेता येईल तेवढा मी प्रयत्न करतो। नाही, फक्त माझ्या शाळेतले, नवी मुंबईतले, माझ्या एरियातली ही मुलं होती। आमच्या संस्थेमध्ये तर रायगडमध्ये जवळजवळ इंग्लिश मिडियमच्या 6 शाखा आहेत, सगळ्या मिळून 19 शाखा आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 400+ शाखा आहेत, 13 जिल्ह्यामध्ये, कर्नाटकामध्ये 1 शाखा आहे आमची। अशा पद्धतीने खूप मोठा विस्तार आहे। महाराष्ट्रातली सेकंड लार्जेस्ट जी आहे ती आमची संस्था आहे आणि संस्थेने कधीही कुठल्याही प्रकारे गोष्टीकडे न पाहता विद्यार्थ्यांसाठी हे जे विद्यादानाचं काम केलेलं आहे, हेच मी बघून ह्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे स्वतःला वाहून दिले। कलारंग 2 जो इवेंट आज हो रहा है, बहुत ही जबरदस्त तरीके से तैयारी की गई है। उसमें छोटी छोटी डिटेल्स पे भी ध्यान दिया गया है और थीम पे किया गया है। जैसे जितने भी अंदर परफॉर्मेंस हो रहे हैं उसमें एक थीम है, उसमें एक सोशल मैसेज है, उसमें बच्चों को एक सही डायरेक्शन में लेके जाया जा रहा है। और स्पेशल थैंक्स करना चाहूंगा मनोज गुरव जी का, महेश गुरव जी का, जिनको मैंने खुद 15-20 साल से बहुत ही सोशल वर्क भी करते देखा है बाहर, और आज वो इस बड़े बड़े पोजीशन पे इस नवी मुंबई विद्यालय में है और बच्चे लोग जो उनका फ्यूचर एक सही हाथ में है और इतनी जबरदस्त दिल से तैयारी करके एक जबरदस्त इवेंट देखने को मिला है, तो बहुत ही खुशी हो रही है इस बारे में। बच्चे लोग को यही कहना चाहूंगा कि यही मार्गदर्शन देना चाहूंगा कि मैंने अंदर भी यही बात कही कि जितना हो सके आप लोग ग्राउंड लेवल पे अच्छे काम, सोशल कार्य करने की कोशिश कीजिए। उससे बड़ी कोई चीज होती नहीं है। और पूरी पढ़ाई लिखाई सारी चीज हम लाइफ में क्या सिखाते हैं कि अच्छा इंसान बने। तो जब इस तरह के अच्छे सोशल फील्ड के लोग इतने बड़े बड़े पोजीशन पे आके डायरेक्शन क्रिएट करते हैं बच्चों के फ्यूचर के लिए, तो वो एक बहुत ही राइट डायरेक्शन में चीजें जाती हुई दिख रही है। और बच्चे लोग भी जितना हो सके, इन्होंने, मैंने खुद देखा है कि बहुत सारे ओल्ड एज होम्स में
अनाथ आश्रम में बच्चों को खुद ले जाके स्टूडेंट्स को सब एक एक्सपीरियंस दिलवाया है, तो बहुत ही बड़ी टीचिंग्स है वो कहीं ना कहीं। तो बच्चे लोग भी जो है जितना ज्यादा पार्टिसिपेट करे उतना ज्यादा वो सही डायरेक्शन में जाएंगे। सर्वप्रथम नवी मुंबई विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या कलारंग 2 हा जो त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांचा ॲन्युअल फंक्शन आहे, त्याच्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा। दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात इथे पार पडतो। यावर्षी आम्हाला मनोज सरांनी व महाजन सरांनी याचे प्रमुख उपस्थिती म्हणून आम्हाला बोलवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। तसेच तुम्ही बघू शकता की आपल्या हिंदू संस्कृतीला कसं आपण हे करू शकतो। आम्ही मगाचपासून बसल्यापासून रामायण झालं, महाभारत झालं, कांतारा झालं, अशा विविध क्षेत्रातील म्हणजे अख्ख्या भारतातील वेगवेगळ्या ठिकाणावरनं जी संस्कृती आहे त्याचं इथे रिप्रेझेंटेशन सर्व मुलांनी केलेलं आहे। अक्षरशः लहान लहान बच्चूंचं आम्ही बघतोय की त्यांना ह्या गोष्टीची ओढ लागलेली आहे आणि त्यांनी जे काही परफॉर्म केलेलं आहे ते अतिशय उत्तमरित्या केलेलं आहे। माझ्याकडून या कलारंग 2ला नवी मुंबई विद्यालय व ज्युनियर कॉलेजला खूप खूप शुभेच्छा। असेच कार्यक्रम मनोज सर व महाजन सर यापुढे देखील करत राहू आणि त्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा असतील। आज नवी मुंबई विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आज यांचा ॲन्युअल डे आहे, त्यासाठी प्रगती फाउंडेशनला त्यांनी इन्व्हाइट केल्याबद्दल मी त्यांचे फार आभारी आहे। इकडे लहान लहान मुलांनी जी आपली कला सादर केली त्याबद्दल काय सांगाल, कसं वाटतं? जे मुलांनी जे वेगवेगळ्या कलामध्ये जे डान्स केलेत आणि ते केले त्या म्हणजे अतिशय छान होते आणि बघण्यासारखे होते। जसं त्यांनी रामायण महाभारत याच्यावर त्यांनी डान्स करून दाखवले, बघण्यासारखे होते। आणि मला मनोज सर आणि महाजन सरांना आणि कॉलेजच्या सर्व शिक्षकांना ॲन्युअल डेच्या मी शुभेच्छा देतो। सगळ्यांनी एकदा या पूर्ण टीमसाठी जोरदार टाळ्या द्यायचं, क्योंकि वैसे कहा जाता है प्रोग्राम एक दिन का होता है, लेकिन उसके पीछे जो मेहनत लगती है वो महीनों की होती है। और ये मेहनत, कड़ी मेहनत, ये यहाँ पर मौजूद